नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सरकारी बँकेमार्फत कारागृहातील कैद्यांसाठी जिव्हाळा योजना सुरू केली जात आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या योजनेची सुरुवात केली आहे. कारागृहात असलेल्या कैद्यांसाठी त्यांच्या घरातील मुलांचे शिक्षण, घर चालवण्यासाठी या योजनेतून कैद्यांना 50,000 रुपयाची मदत केली जाते. ही योजनेचा लाभ कसा मिळतो, कोणती पात्रता आहे याची संपूर्ण माहिती आपण पुढे बघूया. तर मित्रांनो, जिव्हाळा योजनेसाठी कोणती पात्रता लागणार आहे ते सांगतो मित्रांनो. जिव्हाळा योजनेला कर्जाला कोणत्याही प्रकारची जमीनदारीची गरज नाही. कर्ज परतफेडसाठी शासन बा कर्ज परतफेड जबाबदारी शासनावर राहणार नाही. जिव्हाळा कर्ज योजनेचा व्याजदर 7 रुपये दर असा असणार आहे. या योजनेत कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी घेतली जाणार नाही. तर जिव्हाळा योजनेसाठी लाभार्थीची यादी बघूया. सदर योजना एखाद्या गुन्ह्यात जास्त काळ शिक्षा भोगत असलेल्या कैद्यासाठी सुरू केलेली आहे. ही योजना 50,000 रुपयाची मदत करते. ही योजना फक्त कैद्यासाठीच आहे. सदर योजना 2022 सुरू करण्यात आलेली होती. तर जिव्हाळा योजनेचे फायदे काय आहेत ते बघूया मित्रांनो. जिव्हाळा योजनेत कोणत्याही प्रकारची जमिनीची आवश्यकता नाही. सदर योजनेतून परतफेड रकमेचा 1% कैद्याच्या कल्याण निधीला दिला जातो. जिव्हाळा योजनेत 7% वरती कर्ज दिले जाते. तर जिव्हाळा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे ते बघू मित्रांनो. जिव्हाळा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कैद्याच्या कुटुंबांना कारागृहात जाऊन संपर्क साधावा लागेल. तसेच कारागृहात जाऊन अर्ज घ्यावा लागेल व अर्ज संपूर्ण माहिती भरून कारागृहातील प्रशासनाकडे जमा करावा लागेल. ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.